ए नदीवर जाऊया. हा बाहेर येईल मुंबईला सगळी नदी. आंघोळीला नंबर लागले. जा ना आता तू जातस. तुम्ही कुठे चाललात? खाऊ दे तिला केळं खाऊ दे पूर्ण. तोपर्यंत मी आलो. सो इथे तर आंघोळीला नंबर लागलेत आणि तिथे थोडस रान कट करतायत कारण हे काका झाडं लावतात तिकडे. किती झाडं लावतात? 25 नारळ आहे. नारळ 200 सुपारी. एका प्लॉट मध्ये बसतील एवढ्या? पुरा प्लॉट. अच्छा मधला खड्डे करून गेला. खड्डे कडले मागचे मी आलो तेव्हा मागे आणलो ना त्या खड्डे करून घेतले. शुभ प्रभात मंडळी. आज दिवस 3रा. अजूनही आपण कोकणात आहोत आणि पुढचे 3 दिवस अजूनही कोकणात असणार आहे पण वेगळ्या ठिकाणी असू मे बी. या आव आव. तुम्हाला दाखवतो इथे कसं कटिंग करतायत रान आणि कसे प्लॉटवर झाडी लावणार. नदी पर्यंत हा नंतर गेला. हा इथं पण नदी पर्यंत. हा इथे 100 सुपाऱ्या इथे 100 सुपाऱ्या आणि त्या साईडला ना नारळाची पण शिस्ती बघतो. हा पूर्ण हे पूर्ण काढणार नदी पर्यंत. हे काढणार पूर्ण कर रान ना. बरीच जागा राहतील याच्यात. खड्डे खंडले पहिली इथे मी आलेलो मागच्या वेळेस. इथे भाजी शेती भात शेती वगैरे करायचे. आता करतात की नाही माहित नाही. पहिला इथे शेती करायची ना. हे शेती होती. हा तर आता सगळे सुपारीचीच फाळ लावते. का सुपारी आणली ते नारळाची तिकडे आहेत. विहिरीला पाणी आहे का बघूया. आहे नाही नाही सर थोडस आहे. ही आत्ताच नव्याने बांधलेली विहीर आहे तरी पाणी खूपच कमी आहे आणि असा काय माहोल आहे सकाळचा. आता हे कटिंग करायला माहित नाही किती वेळ लागेल पण हे पूर्ण आता असं कटिंग करतील आणि इथे पूर्ण ती नारळाची आणि सुपारीची जी काही झाडं ती लावतील. हा जो माणूस आहे तो हळूहळू सर्व झाडं घेऊन येतो पण मला एक कळत नाही तो झाडांना असं वरती पकडतोय तर ते निघणार नाही. दुसरा ऑप्शनच नाही आहे. खालून पकडायला गेलं तर एक झाडाने पर्यंत उद्याचा दिवस उजाडायचा. प्रोसेस काय असते हे जर मला दाखवता आलं तर मी नक्की दाखवेन कारण मला आज वैदू आणि विराला दोघींना घेऊन मंदिरात जायचं आहे आणि अभिषेक करता आला तर करायचं आहे. दिस इज नॉट मॅन्डेटरी कारण भट मिळणं मुश्किल असतं. त्याच्यामुळे जर झालंच तर आपण विरासाठी करू. मुंग्या चलो आंघोळ आपली बाकी अजून. आणि तिथून जे येत आहे ते पप्पा नदीचं पाणी चालू करायला गेलेले. नदीचं पाणी चालू केलं की इथे पटकन पटापट त्या पाईप खाली म्हणजे जो पाटांना पाणी पुरवतात त्या पाईप खाली सगळेजण उभे राहून पटापट आंघोळ करतात. टेन्शन नाही. आणि नारळ काय बोलतात त्याला नारळ कुठे मिळाला ते कोणाचे आहेत? इथे आता हे नाही करणार भात शेती वगैरे नाही दाखव. आता राहत ना म्हणजे शेती करणारच नाही. शेती हे आपलं आपण केलं कसं हा पट्टा सगळा ते करणार. आता इथे शेती नाही तिकडे आता शेती. चला नमस्कार मंडळी. आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आम्ही चाललोय कुठे? हा मंदिरात. कशासाठी चाललोय? देवबाप्पा करायला. सो वैदू पहिल्यांदा येते. विरा आणि मी काल येऊन गेलेलो. सो आता अभिषेक करायचा आहे. सो अभिषेक करू. मला पण माहित नाही कसं करतात कारण पप्पा बोलले विरा आली आहे तर करून घे कारण ह्याच्यानंतर तू कधी येशील माहित नाही. सो आता आलोच आहे तर करून घेऊया. आणि दादा वहिनी वगैरे पुढे गेले. अयांश पुढे गेलाय. ठीक आहे चांगल्या गोष्टी आपण करून घेऊया जे काही माझ्या विराच्या फेवरमध्ये आहेत. सो आपण ते करू
दाखवतो जमलं तर, कारण देवाच्या ठिकाणी जास्त वेळ मी कॅमेरा वगैरे ऑन नाही करणार, पण ठीक आहे जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवतो. चला बाय. लपणार कोण? हा काय लपलाय? अगं विराला शोधते. दादा तिचा खांदा पडतो. वरती कर, वरती खाली नाही करायचं, वर करायचं. हा दादा कुठे आहे? ती मम्मी दादा इकडे. आणि ही गेली, विरा कुठे गेली? थप्पा म्हणते. विरा कुठे गेली? स्वतः जा काळ ना, डोळे बंद केले की विरा कुठे माहित नाही तिला. चालली परत चालली. हा सो अभिषेक तर करून झाला. थोडेफार काही तुम्हाला फुटेज दाखवले. ॲक्च्युली मला आवडत नाही देवाच्या गाभाऱ्यात, पण ठीक आहे. अभिषेक केला अयांश, अनन्या, विराचा पण. आणि आत्ता वाजलेत 11:15. जेवणाचं काय माहीत नाही. आज सोमवार आहे, त्याच्यामुळे आज तरी कुठे जाणार नाही. आज आम्ही इथल्याच आपल्याच माणसांमध्ये आहोत आणि आजूबाजूला जाऊ. जो काही खाऊ आपण त्यांच्यासाठी घेऊन आलो ते आज करू, कारण काल नाही जाता आलं. काल बघितलं तुम्ही संध्याकाळी आपण काय करत होतो, त्यामुळे तो वेळ निघून गेल्यानंतर नदीवर गेलो, नंतर सर्वच राहिलं. आणि उद्या आपला प्लॅन आहे बाहेर जायचा, बट तो किती फिक्स अँड टेंटेटिव्ह मला माहीत नाही. ते बघू उद्याचं उद्या. आणि परवा त्याच्यानंतर पण 2 दिवस बाहेर जायचा प्लॅन आहे, बट तो पण टेंटेटिव्ह आहे, कारण गावी ना इथे आलो ना, इथेच मन रमलं, कुठे जायची इच्छा होत नाही. बट बघू, कारण 6 दिवस एकाच ठिकाणी म्हणजे असं काही नाही की राहू शकत नाही. बट ठीक आहे, आलो आहे तर जवळपासची काही ठिकाणी असतं तेव्हा आपण एक्सप्लोअर करू शकतो, कारण विरा पहिली लहान होती तेव्हा जाता येत नव्हतं. आता थोडीशी मोठी आहे, सो वी कॅन गो नाव. सो लेट्स सी. ठीक आहे, आता पुरते इथे थांबूया, नंतर पुढे भेटूया आपण. हे बघ ह्यांचं, ही विरा ना, ए विरा ती ऐकणाऱ्यातली नाही. चल चल घरी. बघ 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 कुठे कमळ. जाऊया थांब. अरे हे भाजतायत पाय. तिला कशी नाही भाजत? ते उठ. पाय अक्षरशः भाजतायत, तिला काय फरक नाही पडत. हा थांब थांब. हे बघ, द्या काय द्या. मम्मा आम्ही जाते. अरे तिला काय होतंय का बघ, पाय भाजतायत. ती बघ, ए हात नाही करायचं. अरे चल, मम्मा नाही करायचंय. आईशी पेक्षा लेख. ती बघ गेली आईस. ती बघ, एक कॅब घेतली माझी. तुला पाहिजे भजी हवी आहे? तुला भजी हवी आहे? सो मंदिरात आलो की इथे क्विक नाश्ता असतो. तिथे वडापाव, भजीपाव मिळते. इथे डीमार्ट आहे. डीमार्ट म्हणजे सुपर मार्केट आहे, मिनी मार्केट. तिथे सगळ्या गरजेच्या वस्तू मिळतात. बाबा ए बस ना इकडे. आंघोळ नाही केली अजून. जाऊया नदीवर आता. तू नाही खात नक्की? हा. सो मंदिरातून जाऊन आलो, नाश्ता केला भरपेट, कारण सकाळी आम्ही मी तरी काहीच खाल्लं नव्हतं. बाकीच्यांनी खाल्लेलं आहे ना. तू काय खाल्लेलं? बिचारीला वडापाव मिळाला नाही. एकच होता तो मी खाल्ला, पण त्याला ॲक्च्युली थंड होते. भजी मस्त होती, पण भजी तिने खाल्ली नाही. वैदू आणि विराला पुढे पाठवले दादाच्या मंथनच्या गाडीवरून, कारण ऊन खूप आहे आणि तिचा जेवणाचा टायमिंग झाला आहे. सो तिला म्हटलं तू पुढे, आम्ही चालत होतो. तर आता घरी जाऊया. आणि प्लॅन असा आहे की आत्ताच भेटवस्तू आणलेली आहे सगळ्यांना, ती देऊन टाकूया, कारण मग नंतर ते वाढत जातं. आपण नंतर देवा ते राहूनच जातं. सो बघू, आत्ताच देऊन टाकू. जर विरा ठीक असेल तर,
कारण मॅडम आज सकाळी 8लाच उठलेत, सो ती लवकर झोपणार. आणि तिला इथे पंखा बिंखा काही लागत नाही, सरळ झोपून जाते. काल आम्हाला जायचं होतं तर 5:30-6 वाजेपर्यंत ती झोपून होती नदीवर. विरा 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 नवीन घातल्यावर तिकडे आली सांग दाखवायला. हे काय आहे? हे काय आहे? फणस. काय बोलायचं? फणस. हा फणस आहे फणस. तुला हवा? तुला हवा? ए फणस हवा तुला? हवा? कुठला कापा आहे ना? आता नाही, थांब आधी मम करायचा. हा मम नाही तर तुला देणार. ए समजलं? काय? ते जेवली नाही ते तुला देणार. मग जेवण नाही आज. किती दिवस राहिले इकडे? 4 दिवस. दिवस काय? 4 दिवस फक्त. घरी गेल्यावर तुला सांगू. घरी काय? घर माझं आहे. हा बाबा मला नकोय, मला नकोय, मला ते घरच नकोय. हो. हे एक एक तोंडात टाकतायत आपले. हा हो हे पिकलेत? नाही नाही पिकलंय. हे बरका कुठला आहे आपला? पुढचा. ठीक आहे, माझं नाव लिहून घे त्याच्यावर. घेऊन जातोस? घेऊन नको, घेऊन नको, तू संपूर्ण तुझ्या पुढे ठेवून घेऊन नको. समजलं? मला 4 लागणार. हे बघ बघतो काय त्याच्यासाठी असं हवं आहे? नंतर ते पोरं आणि हे लागेल ते. सांभाळून काय ते कर. मुंगी आहे बाबा. नको नको नको, राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे ग राहू दे. तिचं काय ती लहान. आम्ही एकेका अनन्या तू माझ्या पायावर होती ती पुढची. संपला संपला संपलं. अँड जाऊया हॉस्पिटलला. जाऊया हॉस्पिटलला. आम्ही बाहेर खाऊ देऊया आईला. आईला खाऊ दे. बाय आईला विचार हवा यू कशी आहे विचार. कशी आहे? कशी आहे? झोप आली. लवकर उठलेली सकाळी तर काय विचारू नका. चला कोकू बघा. हा ये ना चल कोकू, चल कोकू कोकू. चला कोकू बघा. ह्या घर झालं. आता हे घरात आलोय. असं अजून एक पुढे घर आहे आणि मग दादाच्या घरी तर आपण काल जाऊन आलो. ती विरा आमची ना कोंबड्यांना जिवंत नाही सोडणार, अख्खाच्या अख्खा खाणार आहे ती बघा ती बघा. ये कोकू ये. नाही नाही येत. कोकू ये जरा. हम्मा हम्मा दाखवते तिला. बोला हम्मा दाखवते. बोला हम्मा दाखवते. हम्मा ओळखीचे नाही ना. चला चला येते आई. येते नंतर येते. चला येतो. फिरायला पहिली. हे बघ त्यांचं काय झालंय. ते कुक्कुट पालन करतात. कुक्कुट पालन कुठे? आपल्या राणीच्या बॅगपेक्षा हे बरं ना. बघितलं बघितलं खूपच आहे तो. चला. सो बघायला गेलं तर ही यांच्या भावकीतलीच घरं आहेत, म्हणजे कवीटकरच आहेत सर्व. आणि जसं अशी फॅमिली वाढत जाते तसं प्रत्येकजण आपापलं घर सेपरेट करत जातं, कारण जागे अभावी किंवा फॅमिली पण कधी कधी कम्फर्टेबल नसते. सो अशी काय भांडणं तर प्रत्येक घरात असतात, बट तरी पण ते बोलतात नाही आपलं स्वतःचं हक्काचं स्वतःचं असावं. बाकी सार्वजनिक ठीक आहे, जसं आपल्याकडे पण आहे, आपलं मूळ घर खाली आहे, तसं आपलं स्वतःचं पण एक घर आहे. आणि तसं आता आपल्या फॅमिलीमध्ये मला असं वाटतं की माझं घर असावं, म्हणजे पप्पांचं वगैरे आहे पण ते आपलं नाही, आपलं स्वतःचं जे असेल ते स्वतःचं. सो इथे पूर्ण बागायत आहे. ही लास्ट टाईम मी नवीन घर बघितलं, नवीन बांधलेलं, ते संतोष कवीटकरांचं. आणि मागे इथे शेती वगैरे येते. इथे लास्ट टाईम फोटो काढलेले आम्ही, आताही करू. आपल्याकडे वेळ आहे, अजून 4 दिवस आहेत आरामात फुरसतमध्ये. आता अजून एक घर आहे आणि त्याच्यानंतर दादाकडे जायचं की नाही बघूया, कारण विराचं तर पोट भरलेलं आहे, मग आमचं पोट भरायचं बाकी आहे. बट तसा नाश्ता केला आहे तसा ठीक आहे, चालतं गावाला. सो इथे बघाल जास्वंदाची फुलं किती आहेत. इथे पण आहेत, ह्याला कसली म्हणतात ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. इथे पण आहेत, खूप आहेत. सो इथे फुलांची कमी नाही आहे,
फुलच फुलं आहेत. हे बघा, आणि ती बघा, तिला इथे पण माऊ दिसली वाटतं. हा गेली ती, नाही अजिबात नाही, तिला आधीपासूनच आम्ही पण नाही हात लावत. तेव्हा पण तिला उचलून बिचलून घ्यायचं. बाबू हे काय बनाना घे, बनाना हे घे, केळ केळ बाबू केळ. राग आला तिला, राग आला. काय केला, ओरडला वाटतं. खतम आता तो. ती पण मावाली मावाली लगेच बोलो माऊला. कुठला काका, भावेश काका. इथे आल्यावर पण केळी मिळतात, केळी हक्काने मिळतात इकडे. काय समजले कोण आम्हाला तुम्ही, माकड. हा 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 काढूया फोटो, हिचा पहिला काढ. हे कोणाचं घर, किशोर ना, किशोर किशोर. हा किशोरचं. काय कशासाठी उभी राहते फोटोला. हे काढतो काढतो काढतो. आहे किशोरचं घर आणि ही त्यांचीच बाग आहे पूर्ण. हे इथे किशोरचं घर आणि इथे समोर येते दादाचं घर. पण काय त्यांनी निगा राखली झाडांची बघा, भारी ना. इथे तुम्ही बघाल तर सगळी सुपारीची झाडं. राहूया इथे, आपण राहूया इथे, राहूया. हा चला, यांना भेटूया, दादाला भेटूया आणि सरळ घरी जेवायला जाऊया. सो हे आहे किशोरचं घर. म्हणजे हा फणस म्हणजे आता सांगायला गेलं तर फार मोठं रिलेशन आहे. सो आत्याचं घर समजा. आणि हा दमलो रे बाबा, कोकमं सुकत घातली आहेत. ते बघ कोण, मांजर आहे तर येणार आम्ही. हा हम्मा मांजर आहेत, दोन आहेत, दोन. माऊ आहे, माऊ त्यांच्याकडे. इथे कोकणं घातली. चला, हे ती हळू, हा सावकाश. सवय नाही तिला. विरा विरा हातात नाही, विरा हाय काय हाय. अरे हाय इथे आत्ता हिला त्या दिवशी आम्ही हाक मारतो तरी. हो नमस्कार नमस्कार. हे काय कुठे इलेक्शनला उभे होतीस की काय, असे हात करतेस. कधी आली, कधी आली, कधी तू तिकडे असतो ना गोव्याला. माऊला बरं वाटतंय बाबू असं तू करू नको, पण तुझं डेंजर आहे. ही आमची बेकार आहे, ही हात कशी पकडणार कशी. पण बिल्डिंग मध्ये एक दोन दिसतात ना, त्यांच्या मागे धावते, पण त्या कुठेतरी पत्र्यावर असतात, ते दिसत नाही. हो राहू दे, कुठे कशाला फॅन मेन, ते खरंच आणलं त्यांनी. दिसतात, तिला आवडतं बघा. तिला मांजरांची खूप. हा विरा थकवते. सो तिला झोप आली आहे म्हणून ती आता तिचं जास्त थारावत नाहीये. हा 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 हे बरोबर माहिती आहे, कॅमेरासमोर तिला कसं आकडायचं. आणि मागे बघतायत आम्ही मस्त झाडातून चालतो आणि इतकी फ्रेश एअर आहे ना, काय विचारू नका. हवा मस्त लागते, ऑक्सिजन लेवल चांगली आहे. हा दाखवतो तुम्हाला आम्ही कुठून चालू. घर इथून किशोरचं, आणि त्याच वाटेतून आम्ही ह्या झाडातून इथे आलो दादाच्या घरी. काल आलेलो ते आपण समोरच्या साईडने आलेलो, पण काल मी ब्लॉग नाही केलेला वाटतं दादाकडेचा. सो आणि केला असं जरी दिसलं नसतं, कारण लाईट येऊन जाऊन होती आणि काळोख होता खूप. सो इथे गोटा आहे. सो आता ती काय का ती झोपेला आली आता. अम्मा हिला बोली, कुठे अम्मा. ती दुसरी गेली, खाऊ खायला गेली दुसरी. हाय हाय अम्मा आहे, अम्मा हाय कर, हाय कर, हाय कर तिला. हाय. नाईस 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 नाईस.
दुसरी नाही आहे दुसरी 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 नाही एकच आहे हम्मा. बघ ती हम्मा कशी करते. हात लाव तिला. हात लाव. भीती वाटते मला. नको बाई. काय नाही ती बाहेर बघ कसं तोंड काढेल. तोंड काढते. चला तिकडे तिथे पाळण्यावर जाऊया. चला झोपाळ्यावर जाऊया. ही बघ इथून हे बघ कसं काढेल आता. अरे आली बघ बाहेर आली बघ. चला. आणि हे आपल्या दादाचं घर जे काल मी दाखवलं असेल की नाही माहित नाही दाखवलं असेल तर परत बघा. ए बोलवते. हवं आहे. हा हवं आहे. थांब देतो. थांब. मागे जा. हे घे. ए वीरा हे घे. नको आहे ना. नको आहे आंबा. तिचा आंबा म्हणजे जीव की प्राण. खा. अरे खा ग. त्यांना खाऊ दे. दुपारचं जेवण आणि झोप. बापरे असली झोप येते ना. सो एक झोप काढल्यानंतर पुन्हा एकदा नदीवर. आणि आज वैदूला यायचं आहे. काल विरा होती. आज विराला झोपवलं आहे कारण विरा असली तर वैदूला मग ती वैदू किंवा मला दोघांनाही ती पाण्यात येऊ देणार नाही. तिला स्वतःला यायचं असतं त्याच्यामुळे आज तिला घरी ठेवलं. आणि आज बरीच बच्चे कंपनी आहे. सगळ्यात छोटी मावशी लहान काकी आलेली आहेत. तिच्यासोबत हिंदवी आहे. सो आज बरेच मोठी कंपनी बघ तयारी झाली आहे. काल आम्ही हरवलेलो. का कुठून आलेलो सरळ रस्ता हा. नाही कळलं. कोण येतं अजून. त्या वहिनी मावशी. चला. कोण कोण हातचे आधार आहेत तिथं. अगं बघ परत पाण्यात जाऊ नको जास्त. सांगतोय तुला. काळी उशी. मला पोहता येत नाही मी सांगतोय. बघ तोंड लपवते बघ. हाय हिंदवी. याशिकाला सोडून आली सा बिचारीला. बाय बाय. पुन्हा येऊ नकोस. बाय. यांचं बघ काय चाललंय. तुझंच. पाय तरी पाण्यात ठेव. ए हसू नको का. एकदा हा दादा बोलते का दादा बोलते. अम्मा. हा कशी करते अम्मा. अशी कधी अशी. ते आम्हाला दे ग एक. डेअरीला दूध घालतो ना तर ते लोक त्यांच्या रजिस्टरला लागलं की ते लोक बिल्ला मारतात. अच्छा अच्छा अच्छा. दूध किती येतं. हे बोल. हात लाव. ये बोल. अम्मा येतो तू मुंबईला आमच्या सोबत. ट्रेन मध्ये. अरे हो शाबाश. आणि आमच्या वीराची मॅगी पार्टी चालू आहे. इकडे पण चालू आहे. व्हेरी गुड. खा भाऊ खा तू खा. मम्मा नाही तोपर्यंत ना तर मला मारेल ती.
बोला बोला बोला. झालं आमचं मॅगी खाऊन झालंय आणि आमची संध्याकाळ आता चालू झालेली आहे. बोला बाबू बोलो. डॉगीला बोला बाबू. कुठे चल. हा चल जाऊया. चल चल जाऊया. चल चल जाऊया. चल चल त्याच्या मागोमाग जायचंय. चला. कुठे जाऊया. हा बुबू. बुबू गेला. बाबू गेला. आता रात्रीचं नाही जायचं बाहेर. काय नाही. हा आता क्लिअर तुम्हाला दिसत तर नाहीये मी, पण नाही म्हणता आजचा 3रा दिवसही संपला आणि उद्या आमचा बाहेर जायचा प्लॅन आहे 4थ्या दिवशी. कुठे ते तुम्हाला मी उद्या सांगतो कुठे जाणार आहोत, पण आजच्या दिवसापुरतं आपण इथे थांबूया. बाकी काही असेल तर मी तुम्हाला सांगेन रात्रीपर्यंत. रात्री आमचा हाऊजीचा प्रोग्राम बनतो. सो आता वीराला जरा तिच्यासोबत खेळतो कारण तिची मम्मा जेवण करते. सो मला तिच्यासोबत राहावं लागेल आता पूर्ण वेळ. माव कुठे आहे. माव माव पाहिजे. माव कुठे आहे विचार. चला आपण लपाछपी घेऊया. तू मला पकड. हा थांब. लप लप. इथे लप. इथे लप. हा इथे 1 2 3 4 5 6 7. हा असं लप. मी लपतो. हा येऊ नको. वीरा वीरा वीरा. माझा पोपट करते की गाय. कुठे गेली. चायला. वीरा कुठे गेली. आईला मला येडा बनवलं. वीरा कुठे गेली. लपाछपी खेळत होतो आम्ही. ए पागल मी लपलेलो ना. अगं ऐक मी लपतो तू मला पकड. अगं तू नाही लपायचं मी लपणार. तू मला पकड. ओके थांब. वेट 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 वेट. 1 2 3 कर. आई येडा. वीरा वीरा आली वीरा. अच्छा परत तू लप जा तिकडे. लप जा तिथे. लप जा. हा लप जा. मी येतो. हा तिकडून. तिकडे आतमध्ये तू लप. हा लप. मी शोधतो. हा वीरा कुठे. वीरा कुठे. वीरा कुठे. वीरा नाही. वीरा कुठे गेली. वीरा कुठे गेली. आले दीदी तिकडे आहे. तूच करते. हा आपण त्यांना बोलूयात. लप. रेडी आई ग.